एक असतात हेड आणि दुसरं काय असतो टेल. आणि भाषाला किती असतात 6. 1 ते 6. 1 2 3 4 5 आणि 6. तर मुलांना या हेड सोबत 1 येऊ शकतो, नाही तर 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 येईल किंवा 6 येईल. म्हणजे हेड सोबतच्या 6 पॉसिबिलिटी आणि टेल सोबतच्या 6 पॉसिबिलिटी. 6 आणि 6 किती झाले 12. म्हणजे 1 पासा आणि 1 जर नाणे असतील तर त्याच्या नमुना अवकाश एकूण किती येईल, किती येईल 12. आता दुसऱ्या याच्यामध्ये आपण बघू नमुना अवकाश. 3 संख्या आपल्याला दिले. किती संख्या दिले 3, 2 3 आणि 5. आणि असं सांगितलेलं आहे की याच्यापैकी एकही संख्या ही रिपीट यायला नाही पाहिजे, म्हणजे पुन्हा पुन्हा यायला पाहिजे. आता बघा 2 सोबत 3 घेतला, 2 सोबत 5, 3 सोबत 2, 3 सोबत 5, 2 आणि 3 झालं. आता 5 सोबत 2 घ्या किंवा 5 सोबत 3 घ्या, म्हणजे असे नमुना अवकाश एकूण किती होते याच्यामध्ये 6. बघा मला एक तपकिडी दिली आहे आणि तपकिडीमध्ये तुम्हाला एकूण रंग किती आहे 6. मग एकूण रंग जर 6 आहे म्हणजे नमुना अवकाश किती येईल 6. व्हेरी गुड. चला मुलांना एक कॅलेंडर तुम्हाला दिले. एक का दिले कॅलेंडर दिले. प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला अरे बस रे 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार म्हणजे तुम्हाला एक कॅलेंडर दिले आणि त्या महिन्यामध्ये 5 तारीख 5च्या पटीमध्ये कोण 5 1 5 10 15 20 आणि 25. या 5च्या पटीमध्ये जे तारीख आहे आणि त्या तारखेमध्ये कोणता वार आहे ते आपल्याला लिहायचे. 5 तारीखला मंगळवार, 10 तारीखला रविवार, 15 तारीखला शुक्रवार, 20 तारीखला बुधवार, 25 तारीखला सोमवार आणि 30 तारीखला शनिवार. असे नमुना अवकाश एकूण किती जाते 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे तुमचे नमुना अवकाश किती याच्यामध्ये 6. बघा मुलांनो 2 मुलं आहेत आणि 2 गर्ल्स आहेत. यांची काय करायची आपल्याला कमिटी स्थापन करायची आहे. तर बघा मुलांनो दोन्ही मुलांची जर कमिटी असेल तर काय एक मुलगा दुसरा पण मुलगी. 2 मुलींची समिती काय येईल एक मुलगी दुसरी पण मुलगी. आणि एक मुलगा एक मुलगीची जर कमिटी स्थापन करायची असेल तर पहिला मुलगा पहिली मुलगी, पहिला मुलगा दुसरी मुलगी, नंतर एक दुसरा मुलगा येईल म्हणजे दुसरा मुलगा पहिली मुलगी, दुसरा मुलगा आणि दुसरी मुलगी. असा एक मुलगा आणि एक मुलगी यांच्या कमिटी किती स्थापन होईल 4 4 5 आणि 6. म्हणजे एकूण कमिटी किती स्थापन होईल. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पार्थ एज्युकेशन फाउंडेशनला काय करा म्हणून सबस्क्राईब.